लग्नाची स्वप्न पहा संसार थाटण्याची उमेद घेऊन गुजरातहून नागपुरात आलेल्या एका तरुणासोबत असा काही प्रकार घडला ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल। लग्न जुळलं, तयारी झाली, रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिनेही देण्यात आले, पण ऐन लग्नाच्या वेळी मंडपात असा एक व्यक्ती आला ज्याने एकच वाक्य उच्चारलं की ही बायको माझी आहे आणि एका क्षणात लग्नाचा आनंद फसवणुकीत बदलला गेला। नागपुरातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे। अविवाहित तरुणांना लग्नाचं अमिष दाखवून लाखो रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने लुबाडणाऱ्या लुटेरी दुल्हन टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। पाहूयात हे नागपुरातील संपूर्ण प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। गुजरातमधील भावनगर येथे राहणारा 35 वर्षीय आकाश जिंदल पारेख कुरिअरचा व्यवसाय करणारा आकाश स्वतःसाठी योग्य वधूच्या शोधात होता। वयाच्या या टप्प्यावर लग्न करून संसार थाटण्याचं त्याचं स्वप्न होतं। याच दरम्यान एका परिचित मित्राच्या मध्यस्थीने त्याची ओळख नागपुरातील काही लोकांशी झाली। नागपुरात एक अतिशय गुणी आणि सुंदर मुलगी आहे असं सांगून आकाशला नागपूरला बोलावून घेण्यात आलं। यावर्षी मार्च महिन्यात आकाश मोठ्या आशेनं नागपुरात दाखल झाला। नागपुरात पाऊल ठेवता त्याची भेट राणी उर्फ कोमल पांडे नावाच्या महिलेशी झाली। राणीनं स्वतःला नम्रता मालवीय या 21 वर्षीय मुलीची बहीण असल्याचं भासवलं। नम्रताचे फोटो दाखवून आकाशचा विश्वास संपादन करण्यात आला। फॅशन डिझायनर असलेल्या नम्रताला पाहून आकाशनं लग्नास होकार दिला आणि त्यानंतर मुलीच्या कुटुंबाला भेटण्याच्या बहाण्यानं आकाशला कोराडी परिसरातील एका घरात नेण्यात आलं। तिथे एक असा बनाव रचण्यात आला ज्यामुळे आकाशला संशय येण्यास वावच उरला नाही। कोराडीच्या घरात पोहोचताच या टोळीनं आपला खरा खेळ सुरू केला। लग्नाची तयारी पूर्ण आहे, आजच आणि आत्ताच लग्न लावून देतो असा तगादा या टोळीनं आकाशच्या मागे लावला। लग्नाच्या विधीचा आणि खर्चाचा बहाणा करून आकाशकडून तात्काळ पैशाची मागणी करण्यात आली। टोळीच्या या गोड बोलण्यावर आणि घाईवर विश्वास ठेवून आकाशने लगेचच एटीएम गाठलं आणि 70,000 रुपयांची रोख रक्कम काढली। एवढंच नाही तर नवरीसाठी आणलेले सोन्या चांदीचे महागडे दागिनेही नम्रता आणि तिच्या साथीदारांच्या हवाली केले। पैसे आणि दागिने खिशात पडताच सर्वजण विवाहाच्या उर्वरित विधीसाठी सीताबर्डी परिसरातील एका मंदिरात पोहोचले। आकाशच्या मनात लग्नाचे लड्डू फुटत होते, पण त्याला काय माहिती होतं की पुढच्या मिनिटात काय घडणार आहे। मंदिरात विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात चालू असतानाच अचानक तिथे एका अज्ञात व्यक्तीची एंट्री झाली। त्या व्यक्तीनं थेट नम्रताजवळ जाऊन मोठा गोंधळ घालायला सुरुवात केली। त्याने थेट दावाच केला की नम्रता ही माझी कायदेशीर पत्नी आहे। हे वाक्य ऐकताच आकाशच्या पायाखालची जमीन सरकली। मंडपात एकच गोंधळ उडाला। काही वेळातच आकाशच्या हे लक्षात आलं की तो एका मोठ्या फसवणुकीचा शिकार झालाय। मुलीच्या नावानं त्याला दाखवण्यात आलेली मुलगी ही आधीच विवाहित होती। ही सर्व लुटेरी दुल्हन टोळीची प्री प्लॅन स्क्रिप्ट होती। फसवणूक झाल्याची खात्री पडताच आकाशने वेळ न घालवता थेट तहसील आणि सीताबर्डी पोलीस ठाणे गाठलं आणि त्याच्यासोबत झालेली संपूर्ण आपत्ती पोलिसांना सांगितली आणि तक्रार दाखल केली। तक्रार मिळता सीताबर्डी व तहसील पोलिसांनी वेगवान चक्र फिरवली। पोलिसांनी कारवाई करत मुख्य सूत्रधार राणी उर्फ कोमल पांडे, दुल्हन बनलेली अर्थात वधू बनलेली नम्रता मालवीय, शहनाज उर्फ गुड्डी अन्सारी, उज्ज्वला सोनटके या महिलांना बेड्या ठोकल्यात। न्यायालयामध्ये या महिलांना हजर केलं असता आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या टोळीचा हा पहिलाच गुन्हा नसून यापूर्वीही त्यांनी अनेक अविवाहित तरुणांना लग्नाचं अमिष दाखवून अशाच प्रकारे लाखो रुपयांना लुटल्याचा संशय आता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे। या टोळीत आणखी किती जण सामील आहेत याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। नागपुरातील या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की लग्नासारख्या पवित्र बंधनात पडण्यापूर्वी समोरील व्यक्तीची आणि कुटुंबाची संपूर्ण शहानिशा करणं किती गरजेचं आहे। थोड्याशा निष्काळजीपणामुळे आणि घाईमुळे आयुष्यभराची कमाई कशी धोक्यात येऊ शकते हे याचं एक उदाहरण म्हणावं लागेल। आता आरोपींच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचा अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।